नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. भावांनो, आज आपण शिवजयंतीवरती एकदम खतरनाक बॅनर आणला आहे, जो तुम्ही टायटल आणि थंबनेल बघून समजलाच असणार. भावांनो, आजचा बॅनर आपण पिक्स आर्टमध्ये बनवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जो कोणी नवीन असेल त्याने आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून इथून पुढे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आरामशीर पोहोचतील. तर भावांनो, पिक्स आर्ट ओपन केल्याच्या नंतर जे आपल्याला मधोमध अधिकचं चिन्ह दिसतं भावांनो, त्यावरती क्लिक करायचं आणि 1 नंबरला जो ऑप्शन असतो भावांनो एडिट फोटो, त्यावरती क्लिक करायचं. ओके. आणि जी मी फाईल देणार आहे भावांनो मटेरियलची, ती तुम्ही या ठिकाणी एक्सपोर्ट करून घ्यायची आणि 1 नंबरलाच येईल माझ्या अंदाजे तुमच्या, पण इथं असं मी अजून ती फाईल क्रिएट म्हणजे बनवली नाही भावांनो. हा व्हिडिओ बनवून झाल्याच्या नंतर मी ती फाईल बनवेल. तर आता मटेरियल आहे माझ्याकडे, तर मी सर्वात प्रथम या ठिकाणी बॅकग्राऊंड घ्यायचा भावांनो. तर सॉरी, दुसरा बॅकग्राऊंड आला, 2 मिनटं. तर बॅकग्राऊंड घ्यायचा भावांनो. हा बघू शकता एकदम खतरनाक असा बॅकग्राऊंड भावांनो. मार्केटमध्ये असा बॅकग्राऊंड कोणीच देत नाही भावांनो. आणि हा तुम्ही एकदम तुमच्या दुसऱ्या पण डिझाईनसाठी यूज केला तर एकदम खतरनाक तुमची डिझाईन होईल. ओके. तर हा बॅकग्राऊंड ॲड केल्याच्या नंतर इकडे असं यायला आहे खालच्या ऑप्शनला, इकडे सरकवायचं आणि ॲड फोटो असं म्हणून ऑप्शन आहे भावांनो, त्यावरती क्लिक करायचं. ओके. त्यावरती क्लिक केलं का भावांनो, 2 नंबरला भावांनो हे पब्लिकचं आहे भावांनो. पब्लिकचं हे आहे ना भावांनो, हे पण बड्डे बॅनरला तुम्ही वापरू शकता. ओके. त्याला काय करायचं भावांनो, बॅकग्राऊंडला असं झूम आउट करायचं आणि त्याला एकदम असं ॲड करायचं भावांनो. असं याला एकदम ॲड करायचं भावांनो. ओके. एकदम परफेक्ट असं ॲड केल्याच्या नंतर याला इकडं असं सरकवायचं आणि ब्लेंडच्या ऑप्शनवरती यायचं आणि स्क्रीन मल्टी असे तुम्हाला जे छान वाटेल ते या ठिकाणी करायचं. ओके. तर मला या ठिकाणी ओव्हरली छान वाटते, तर मी या ठिकाणी ओव्हरली घेतो. ओके. बघू शकता एकदम बॅकग्राऊंडला ते पब्लिकचं मॅच झालं. ओके. त्यानंतर भावांनो तर भावांनो या ठिकाणी शिवनेरी किल्ला घेतला आहे भावांनो आपण, म्हणजे शिवनेरी फोर्ट म्हणजे किल्ला. ओके. तर भावांनो इकडे बघू इथून पुढे व्हिडिओ नीट बघा भावांनो. ओके. याला इकडे असं सरकवायचं भावांनो आणि ऑब्जेक्टवरती यायचं. ओके. आणि याला इकडे असं सरकवायचं भावांनो, टेम्पवरती यायचं भावांनो. याला फुल्ली करायचं, काय याला एकदम फुल करायचं. मी या ठिकाणी 80% करतो. ओके. एवढं झालं, याला राईट क्लिक करायचं. ओके. याला पूर्ण झूम आउट करायचं आणि ब्लेंडमध्ये यायचं भावांनो. याला स्क्रीन बिन काही तुम्हाला जे छान वाटेल ते करायचं. मी या ठिकाणी ओव्हरलीच करतो भावांनो. ओके. बघू शकता एकदम खतरनाक असा इफेक्ट त्याला पण आला आहे. त्यानंतरचा जो काही आपला, तर बघू शकता भावांनो याला थोडंसं असं चॉकलेटी थीम येण्यासाठी भावांनो बॅकग्राऊंडला हे घ्यायचं आहे भावांनो. आणि याचा ब्लेंड याला फक्त याची ऑपिसिटी या ठिकाणी 30% करायची आहे भावांनो. ओके. झालं. एवढं झाल्याच्या नंतर भावांनो तर शिवाजी महाराजांच्या फोटो म्हणजे ते शिवाजी महाराजांच्या मागे ते डोक्याच्यावर भावांनो हे आपण ॲड केलं आहे भावांनो. याला नाही माहिती काय बनतात, पण मी ॲड केलं. याला पण ओव्हरली इफेक्ट मारायचा आहे. ओके. त्यानंतर 2 मिनिट, शिवाजी महाराजांचे भावांनो हे 2 फोटो भावांनो या ठिकाणी मी ॲड केले आहे भावांनो. एकदम खतरनाक HD फोटो आहेत भावांनो, बघू शकता तुम्ही एकदम भावांनो. मी याला फोटोशॉपमध्ये एकदम इफेक्ट मारून या ठिकाणी तुम्हाला दिले आहे भावांनो. ओके. नंतर ॲड करायचं आहे भावांनो. ते झाल्याच्या नंतर भावांनो हा मुद्दा आहे भावांनो, ही लेअर ॲड करायची भावांनो. याला एकदम परफेक्ट ॲड करायचं. या ठिकाणी थोडंसं ब्रश फॉग बनवू शकता किंवा मी ब्रश बनवू शकतो. तो या ठिकाणी थोडासा मारला आहे भावांनो. तिथं आपला एक टेक्स्ट येणार आहे. ओके. जो आपला मेन आहे तो ठिकाणी झूम परफेक्ट झालं नाही, आता झालं परफेक्ट झूम. त्यानंतर भावांनो आपला छत्रपती शिवाजी महाराज हा जो काही टेक्स्ट आहे भावांनो, आणि हा फॉन्ट भावांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे भावांनो. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल आणि हा फॉन्ट घेतला नसेल त्यांनी लवकरात लवकर हा फॉन्ट डाउनलोड करून तुमच्या डिझाईनमध्ये वापरा. ओके. एकदम ट्रेंडिंगला भावांनो हा फॉन्ट आहे. त्यानंतर भावांनो इकडं आपण वर थोडंसं डायलॉग बनवू शकतो, त्याला ॲड केला आहे भावांनो. त्याला पण या ठिकाणी आपण ओव्हरली इफेक्ट मारा नाव, जेणेकरून ती पट्टी म्हणजे तो काही लेअर आहे भावांनो तो एकदम खतरनाक बॅकग्राऊंडला ॲड होईल. ओके. त्यानंतर या ठिकाणी लिमिट संपलं, मी या ठिकाणी राईट क्लिक करतो. राईट क्लिक केलं, डबल ॲड फोटोवरती जातो भावांनो. आणि जो आपण काय डायलॉग आहे आपला, तर हा डायलॉग भावांनो
आणि याचा फॉन्ट पण एकदम खतरनाक आहे. तर ॲड करताच मी तुम्हाला दाखवतो. भाऊनो या ठिकाणी डिझाईन थोडीशी अशी म्हणजे HD नाही दिसणार भाऊनो, पण सेव्ह केल्याच्या नंतर एकदम फुल HDमध्ये दिसेल ओके. आणि थोडीशी रेमिनी मारली का अजूनच छान इफेक्ट येईल ओके. तर या ठिकाणी तुम्हाला दिसते का नाही काय माहिती, कारण का मला इथं थोडीशी क्वालिटी म्हणजे असं क्रिएट करताना क्वालिटी थोडीशी उतरती भाऊनो. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकदम खतरनाक असा डायलॉग पण या ठिकाणी, आणि फॉन्ट पण एकदम ट्रेंडिंग फॉन्ट आहे भाऊनो ओके. अशी PNG दिली आहे तुम्हाला. त्यानंतर नंतर एक आहे भाऊनो. हो, तर भाऊनो या ठिकाणी यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना त्रिवार मानाचा मुद्रा भाऊनो असं या ठिकाणी ॲड करायचं ओके. तुम्हाला नसेल दुसरं करायचं असेल तर दुसरं करू शकते. आणि या ठिकाणी भाऊनो मी संपूर्ण शुभेच्छुक संपूर्ण महाराष्ट्राचे ग्राफिक डिझायनर म्हणून मला हे लागत नाही. तर तुम्हाला आता तुमचं नाव ॲड करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता. त्या ठिकाणी मी एक PLP फाईल पण दिली आहे भाऊनो. ते सिम्पली तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये ओपन करायचे आहे. पिक्सेल लॅब मी या ठिकाणी ओपन करतो अँड त्यावरती भाऊनो डबल टॅप करायचं आहे भाऊनो. आणि या ठिकाणी मी माझं नाव टाकतो एक्झाम्पल, आणि तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. या ठिकाणी मी माझं नाव टाकतो सुमित नाडेकर ग्राफिक्स ओके. याला असं ॲड केलं का याला फॉन्ट यावरती यायचं आणि याला एकदम असं मधोमध ॲड करायचं ओके. पूर्ण वरती यायचं सेव्ह ॲज इमेज PNG आणि खाली अल्ट्रा करायचं म्हणजे एकदम HDमध्ये तुमचा सेव्ह होईल ओके. वेट तर सेव्ह झालं. पुन्हा जायचं आपल्याला आता PicsArtमध्ये जायचं भाऊनो. आपला जो बॅनर चालला होता तिथपर्यंत जायचं. 2 मिनटं ओके. आलं ॲड फोटोवरती यायचं भाऊनो. आणि 1 नंबरला चालली असेल भाऊनो ती PNG. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम 1 नंबरला चालली. आणि मग याला थोडंसं झूम आउट करायचं म्हणजे आपल्याला जास्त खेचायची गरज नाही. तर तुम्ही बघू शकता फक्त थोडीशी साईज या ठिकाणी जास्त झाली भाऊनो. ती साईज तुम्ही तुमच्या याच्यावरती ॲडजस्ट करू शकता ओके. अशी छोटीशी साईज घ्यायची ओके. या ठिकाणी बघू शकता एकदम खतरनाक असा बॅनर ॲड झाला आहे क्रिएट झाला आहे भाऊनो. या ठिकाणी तुमचा लोगो या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता एकदम खतरनाक. तर आता थोडक्यात ती पिक आपण याला PicsArtमध्ये पण मारू. तर यासाठी राईट क्लिक करायचं संपूर्ण मुद्दा. तर झालं. टूल्सवरती यायचं भाऊनो. ऑब्जेक्टवरती यायचं. ब्राईटनेस याचा थोडासा लो करायचं ओके. हे 2 नंबरचं वाढवायचं केलं. हे 3 नंबरचं पण थोडंसं असं कलर वाढवायची. सॅच्युरेशन तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवा, जेणेकरून लाल मुद्दा म्हणजे लालपणा त्या बॅनरमध्ये थोडंसं येईल ओके. ते झालं. शॅडो या ठिकाणी आपल्याला वाढवायचं आहे. हायलाईट्स थोडीशी कमी करायची आणि हे थोडंसं वाढवायचं असं ओके. तर हे ठिकाणी बघू शकतो एकदम खतरनाक असा बॅनर झाला आहे. सेव्ह करण्यासाठी ड्रॉवरती यायचं. वरती 3 टिंबांवरती दाबायचं सेव्ह ॲज इमेज. आणि या ठिकाणी खतरनाक असा तुमचा बॅनर म्हणून तयार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकायला भेटलं ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके भावनो. चला लवकरच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.